आपल्यासोबत जुळले आहेत नागपूर काँग्रेस शहर अध्यक्ष विकास ठाकरे साहेब। त्यांच्याजवळून जाणून घेऊया हिंगणा बस डेपो सावनेर येथे सापडलेले खराब सुपारी आणि इतर गोष्टींबाबतीत। डीसीपी रेड्डीच्या कारवाईनंतर सावनेरमध्ये जी अवैध सुपारी खराब सुपारी सापडलेली आहे त्यावर काँग्रेसचे मत काय? कसं आहे, जी अवैध सुपारी सापडली ती सुपारी आली कुठून? ती अवैध सुपारी येऊन आली म्हणजे मग सरकारचं नियंत्रण आहे का? की जर सावनेरसारख्या भागामध्ये अवैध सुपारी येते ती आली कुठून? ती या सुपारी प्रमाणात अनेक नशिले पदार्थ येत असतील, यावर सरकारचं दुर्लक्ष आहे। मला वाटते सरकारचं फेलीवर आहे आणि ही अवैध सुपारी खरंच आली कुठून याचा छडा लागला पाहिजे, नाही तर हे प्रकरण थंड बस्त्यात जाईल आणि सगळा सावळा गोंधळ होईल अशी प्रक्रिया झाली नाही पाहिजे। आणि म्हणून मला वाटते की ही सुपारी पकडली आहे तर याच्या मुळापर्यंत जाऊन ही सुपारी आणणारा कोण होता, आली कशासाठी, याचा वापर कशासाठी होणार होता, घेणारा व्यक्ती कोण होता, या सगळ्या गोष्टींची शहानिशा झाली पाहिजे। विपक्षाचा दावा आहे की काँग्रेस आपले मत पूर्ण स्पष्टपणे मांडत नाही आणि आपले विधान पण प्रस्ताव समोर देत नाही, त्यावर तुमचे मत काय? आमचं पूर्णपणे समर्थन आहे की सरकारने जे या सडक्या सुपारीचे आरोपी आहे यांच्या मुसक्या बांधाव्या, यांच्यावर गुन्हे दाखल करावे, यांच्यावर जी कारवाई करता येईल ती करावी, पण हे सडक्या सुपाऱ्यासारख्या नशिल्या वस्तू येणं हे बंद करावं, हेच आमची मागणी। चांगली गोष्ट आहे। मला वाटते की हिंगणा नाही, नागपूर शहरातसुद्धा अनेक बस थांब्यावर अतिक्रमण आहे। सरनाईक साहेबांनी त्याकडेही लक्ष द्यावं आणि सगळे अतिक्रमण काढून बस स्थानक चांगले बनवावे अशी आमची मागणी। विकास ठाकरे यांच्या मतानुसार काँग्रेस आपले मते स्वतः चांगल्या प्रमाणे मांडतात असे त्यांनी सांगितले आहे आणि हिंगणा बस डेपोचं जर प्रगतीची गोष्ट येत असेल तर नागपूरची पण प्रगती लवकरच व्हावी असे त्यांनी सांगितले। कॅमेरामॅन प्रवीण सूर्यवंशी सोबत नंदिनी बर्वे, महान्यूज 7 नागपूर।